नमस्कार. श्रावण मास 2026. किती श्रावणी सोमवार, कोणते शिवमुठ, कधी व्हावी? पहा योग्य मंत्र आणि विधी. श्रावणातील सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही करता का श्रावणी सोमवार व्रत? कमेंटमध्ये नक्की लिहा. 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण मास सुरू होत आहे. चातुर्मासातील श्रावण महिन्याला मराठी वर्षात अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी व्रत आणि या सगळ्या व्रतांचे वेगवेगळे महत्त्व हे श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य मानले जाते. केवळ आध्यात्मिक नाही तर शास्त्रीय आणि नैसर्गिकदृष्ट्याही ही व्रते अत्यंत महत्त्वाची मानली जातात. आषाढी एकादशीपासून सृष्टीचे पालक श्री विष्णू योगनिद्रेत गेल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडाचा कारभार महादेव शिवशंकर यांच्याकडे येतो. श्रावण मास महादेवांच्या उपासना, पूजन, आराधना यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. श्रावणात येणाऱ्या सोमवारी विशेष व्रताचरण केले जाते. यंदा 2026 मध्ये किती श्रावणी सोमवार आहेत? कोणती शिवमुठ कधी व्हावी? शिवमुठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा जाणून घेऊया. श्रावण महिना पूर्वी नभस या नावाने ओळखला जात असे. या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते. तसेच श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. श्रावणातील व्रते म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्ष साधनेचे मार्ग नाहीत. अतिशय तरलपणे काहीतरी शिकवण देणारी किंवा एकमेकातील नाते संबंध जपणारी, ती वृद्धिंगत करणारी, एक भावनिक पण विशिष्ट नियमात जगणारी अमृत महिरप आहे. श्रावणातील शिवमुठ वाहण्याचे महत्त्व. लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त्र वाहण्याचे व्रत करतात. 5 वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शंकराचे पूजा करून आप्तेष्टांना बोलवावे. ब्राह्मण भोजन करावे. भेटवस्तू दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जव यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते. पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची 1 मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची 1 मूठ असा हा क्रम असतो. ही मूठ वाहताना हा दिलेला मंत्र म्हणावा. प्रत्येक सोमवारी शिवमुठ वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, नणंदा जावा, भरतारा, नावडतीची आवडती कर रे देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. शक्यतो उष्टे खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे. ही शिवमुठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने वाहावी असे सांगितले जाते. यंदा 2026 मध्ये किती श्रावणी सोमवार आहेत? श्रावण महिना हा महादेव शिवशंकरा याचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवाराला विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवमुठीचेही महत्त्वही वेगवेगळे आहे. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी
श्रावण सोमवार आहे. या दिवशी तांदूळ शिवमूठ म्हणून व्हावे. दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण सोमवार आहे. या दिवशी तीळ शिवामूठ म्हणून व्हावे. तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण सोमवार आहे. या दिवशी मूग शिवामूठ म्हणून व्हावे. या दिवशी श्रावण संकष्ट चतुर्थी व्रत आहे. चौथा श्रावणी सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण सोमवार आहे. या दिवशी गहू शिवामूठ म्हणून व्हावे. तसेच या दिवशी श्रावण अजा एकादशी व्रत आहे. शिवामूठ आणि दानाचे महत्त्व. घरातील स्त्री पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्ये आनंदाने करते. आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो. देण्याचा आनंद अशा व्रतामधून अनुभवता येतो. दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते. मग ते ज्ञान असो वा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान मिळते. मूठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान, असा दुहेरी लाभ या व्रतवैकल्यामधून होताना दिसतो. ज्यांना मंदिरात जाणे काही शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ व्हावी. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी. अशा प्रकारे आपण श्रावण महिन्यात शिवामूठ का व्हावी, त्याचे महत्त्व, मंत्र हे सर्व जाणून घेतले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.